हॅलो डिअर एस स्टुडंट्स. तर इश्यू असा आहे की आपण हा चॅप्टर सुरू केला, पण आता 4-5 दिवस झाले आपण लेक्चर नाही टाकू शकलो बिकॉज खूप सारे इश्यूज असतात. बट आपण आज याला कंटिन्यू करू. आपल्याकडे बघा, आपण लास्ट टाइम ह्या चॅप्टरमध्ये काय बघितलं होतं. आपण जेवढ्या जनरल इंट्रोडक्टरी कन्सेप्ट होत्या, फूड काय करतं आपल्या बॉडीला, एनर्जी देतं, किंवा आपण काय म्हणतोय फूड पासून आपल्या बॉडीला जी एनर्जी मिळते, ती एनर्जी मिळवण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते कंपोनंट गेले पाहिजे, ते कंपोनंट्स ऑफ फूड आपण लास्ट टाइम बघितले होते. बट फक्त कंपोनंट बघून चालेल का? मग आपण काय म्हटलं होतं, कंपोनंट्स मधून आपल्याला काय मिळते, एनर्जी. मग आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचंय जी एनर्जी बनणार आहे आपल्या बॉडीसाठी, ती एनर्जी कशी बनते. थोडक्यात सांगायचं ठरलं तर आजचा आपला जो टॉपिक असेल तो असेल आपला एनर्जी प्रोडक्शनचा. मग आता एनर्जी प्रोडक्शन हा आपला मेन टॉपिक असेल, आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त एनर्जी प्रोडक्शन बद्दलच बोलणार आहोत. का आपण एनर्जी मिळते म्हणतो बॉडीला, पण एनर्जी मिळणार कुठून आहे, फूडमधून. पण ही फूडमधून एनर्जी मिळवणार कशी आपण, तर ते आपल्याला समजून घ्यायचे. लास्ट लेक्चर मी तुम्हाला एक सांगितलं होतं, आठवत असलं तर बघा. आपण काय म्हटलं होतं, जे आपण फूड खातो, आपण कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर आपण काय म्हणतोय, कार्बोहायड्रेट्स पासून आपल्या बॉडीला काय मिळतं, आपण म्हणतो कार्बोहायड्रेटचा सिंपल फॉर्म काय बनतो, ग्लुकोज. हे लास्ट टाइम आपण बघितलं होतं. नंतर आपण काय सांगतोय, जे काय आपण म्हणतो फॅट्स असतील त्यांच्यापासून सिंपल फॉर्म काय बनतो त्यांचा, फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं काय, जो काय आपण म्हणतो प्रोटीन. प्रोटीन जर खाल्ले आपण, आपल्या बॉडीत प्रोटीन जर गेले तर त्यांचा सिंपल फॉर्म काय बनतो, आपण म्हटलं होतं अमिनो ऍसिड्स. आणि याच्यानंतर आपण म्हटलं होतं हे सगळे कंपोनंट होते फूडचे. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हटलं होतं, फूड पासून आपल्याला काय मिळते, एनर्जी. मग आता फूड पासून आपल्याला मिळते एनर्जी, पण आपला कन्सेप्ट हाच आहे का, एनर्जी मिळते पण ही कशी मिळत असेल, एनर्जी कशी प्रोड्यूस होत असेल. त्यासाठी आपण एक टर्म समजून घेतली होती. फूडला ऑक्सिडाइज करण्यासाठी किंवा सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोण लागतो, आपण म्हटलं होतं ऑक्सिजन लागतो. आणि ऑक्सिजनच्या मदतीने काय होतं, फूड पासून काय मिळते आपल्याला, एनर्जी. मग आता बघा, आपल्याकडे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक डायग्राम दिलेली आहे, का ज्या डायग्रामचा रेफरन्स असा आहे आपल्याला, का त्या डायग्राम मध्ये आपल्याला असं म्हटलंय, रेस्पिरेटरी सिस्टीमची डायग्राम दिली, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम कशी काम करते आपली, असं आपल्याला विचारलं, किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमची डायग्राम आहे आणि तिला आपल्याला काय करायचे, लेबल द्यायचे. मग आता मी एक्सप्लेन करतो आणि नंतर काय करेल, तुमच्यासाठी एक विथ लेबल डायग्राम टाकून देईल, त्यावेळी तुम्हाला आयडिया येऊन जाईल कशाला काय म्हणायचं. मग आता बघा बरं, आपण काय सांगतो, सरळ सरळ बघा. आपल्या नोजच्या, आपले जे काही नॉस्ट्रिल आहेत, नॉस्ट्रिल म्हणजे काय, नाकपुड्या. नाकपुड्यांच्या मागच्या बाजूला आपल्याकडे हवा आतमध्ये जाण्यासाठी आपण काय सांगतोय, एक पाईप सारखा आपण म्हणू ओपनिंग असेल, कॅनल असेल, त्या कॅनलला आपण काय म्हणतो, नेझल कॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो, नेझल कॅव्हिटी. तेच जर आपण बघितलं, आता नोज पासून ओपनिंग पुढे जाते इकडे आपल्या मागच्या बाजूला, तिला म्हणतो नेझल कॅव्हिटी. तेच आपल्या तोंडाचं जे ओपनिंग आहे, का जे पुढे जाऊन काय होतं, एकत्र होतं, तर त्या तोंडाच्या ओपनिंगला काय म्हणतो आपण, ओरल कॅव्हिटी. मग ही आहे नेझल कॅव्हिटी, ही आहे आपली ओरल कॅव्हिटी. त्याच्या खाली जर आलो आपण थोडस, तर इथं आपल्याला गळा दिसतोय. आपला गळा म्हणजे कोण आहे, आपला लॅरिंक्स. लॅरिंक्सला आपण 8वीला आय गेस किंवा 9वीला आपण शिकलो होतो, त्याला काय म्हणतो आपण, व्हॉइस बॉक्स. त्याच्यानंतर जर आपण आलो खाली, तर लॅरिंक्सच्या खाली जर आपण बघितलं, तर इथून हा पाईप आपल्या खाली एक्सटेंड होतोय. खाली एक्सटेंड होणाऱ्या पाईपला आपण काय म्हणतो, ट्रेकिया. आता ट्रेकिया शब्द आहे तो ऍक्च्युअल, आपण ट्रॅचिया वाचायला जातो, पण तो चुकीचा आहे. इट इज ट्रेकिया. मग ट्रेकियाच्या खाली जर बघितलं आपण, ट्रेकिया इथून इथपर्यंत जाईल आपल्या बॉडीमध्ये, आणि जिथं आपला चेस्टचा पिंजरा असेल, चेस्टच्या पिंजऱ्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो रिब केज. रिब केजच्या आतमध्ये आपल्याकडे काय असतील, राईट आणि लेफ्ट असे दोन काय असतील, लंग्स असतील, राईट लंग आणि लेफ्ट लंग. त्याच्यानंतर आपण जर बघितलं, आपले जे लंग्स आहेत, लंग्स काय आहेत आपले, एका मस्क्युलर अशा कर्वी ऑर्गन वरती, मसलच्या एका ऑर्गन वरती रेस्ट करतायत. त्या मसलवाल्या ऑर्गनचं नाव आहे आपल्याकडे, स्पेलिंग जरी काही असलं, स्पेलिंग काहीही असलं, 1 सेकंड, लेट मी क्लीन द बोर्ड. स्पेलिंग काहीही दिसत असलं आपल्याला, तरी आपल्याला प्रोनाउन्सिएशन खूप गरजेचं आहे. आपण काय सांगतो, तो जो ऑर्गन आहे आपल्याकडे, का जो काय करतोय, आपल्या लंग्सला रेस्ट करून घेतोय, लंग्स त्याच्यावरती टेकलेले असतील, त्या ऑर्गनचं नाव आहे आपल्याकडे आपल्याला तो जरी डायफ्रॅगम असा दिसत असला, तरी त्याचं नाव काय आहे, जी सायलेंट असेल तो असेल आपल्याकडे डायफ्रॅम. मग हा डायफ्रॅम असेल आपला, ज्याच्यावरती लंग्स रेस्ट करतायत.
आणि एक शेवटची कन्सेप्ट जे आपल्याला त्याच्यामध्ये नाव देण्याचं गरजेचं असेल, सपोज हे जर आपल्याकडे आपण म्हटलं एक लंग असेल आपलं, तर ह्या लंग मध्ये आपण काय सांगतोय, लंग मध्ये जर आपण छोटासा एक कॉम्पोनंटला मोठं करून बघितलं तर आपल्याला काय दिसतं, असं छोटे छोटे असे ग्रेप्सचे जसे द्राक्षाचे जसे घड असतात असे आपल्याला छोटे छोटे बलून लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतात. या बलून लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, दीज आर कॉल्ड ॲज एल्व्हिओलाय. यांना काय म्हणतो आपण, एल्व्हिओलाय. मग एल्व्हिओलायचं काम काय असतं, तुम्ही श्वास घेतल्यानंतर जी हवा आतमध्ये इन केली त्या हवेतून ऑक्सिजन ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करतं, एल्व्हिओलाय करतात. तर इथपर्यंत आपण बघितलं. आता हे काय होतं आपल्याकडे, एंटायर रेस्पिरेटरी सिस्टीम होती आपली, आणि एंटायर रेस्पिरेटरी सिस्टीमला आपण बघितल्यानंतर आपलं पुढे जाऊन काम काय असेल, याची डायग्राम मी तुमच्यासाठी लेबल केलेली डायग्राम नक्की टाकेल. लेबल केलेली डायग्राम टाकल्यानंतर तुमचं काम काय असलं पाहिजे, तिला व्यवस्थित बघणं. आपल्या टेक्स्टबुक मध्ये डायग्राम आहे, तिला नावं द्यायला सांगितलेत आपल्याला, आपण ते नावं तिला व्यवस्थित दिले पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण बघू ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्यूस करायची आपल्या बॉडीला. मग आपण काय सांगतोय, एनर्जी प्रोड्यूस करायची तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑक्सिजन लागेल. कुठून येणार आहे ऑक्सिजन, आपण म्हटलं श्वास घेतोय आपण, रेस्पिरेशन करतो, मग आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळणार आहे, रेस्पिरेशन मधून. मग हे रेस्पिरेशन जे चालतं आपल्या बॉडीमध्ये ते दोन टाईपचं चालतं. मग आपण पहिलं काय म्हणू, रेस्पिरेशन जे चालतं आपल्या बॉडीमध्ये ते दोन टाईपचं असेल आपल्याकडे. एक असतं आपल्याकडे, त्याला आपण नाव देतो बॉडी लेवल रेस्पिरेशन. बॉडी लेवल रेस्पिरेशन. आता बॉडी लेवल म्हटल्यानंतर याचं काय मिनिंग असतं ते आपण एक एक समजून घेऊ. आणि दुसरा जो टाईप आहे, तुम्ही घेतलेला श्वास तो आपल्या प्रत्येक सेल पर्यंत जाणं, मग सेल त्याचा काहीतरी यूज करेल ऑक्सिजनचा, त्याला काय म्हणतो आपण, सेल्युलर रेस्पिरेशन, किंवा त्याला आपण सेल लेवल रेस्पिरेशन पण म्हणतो. मग आता जर सेल्युलर रेस्पिरेशन आणि बॉडी रेस्पिरेशन दोन्ही जर समजून घ्यायची ठरली तर बघा आपण काय सांगतो सरळ सरळ, बॉडी लेवल रेस्पिरेशन मध्ये काय केलं जातं, आपण श्वास घेतो नोज मधून, नेझल कॅव्हिटी मधून, आणि आपण CO2 एक्झेल करतो. ऑक्सिजन आपली बॉडी ठेवून घेते आणि CO2 एक्झेल करते. मग आपण काय सांगणार सरळ सरळ, बॉडी लेवल रेस्पिरेशन मध्ये काय होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज म्हणजे काय, गॅसेस बदली होत आहेत, ऑक्सिजन इन होतोय, CO2 आउट होतोय. याच्यात काय होतं आपल्याकडे, एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि तेच जर आपण बघितलं सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये, तर आपण काय सांगतो सरळ सरळ, जे काही तुम्ही खाल्लेलं फूड होतं, आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं, फूडचं ब्रेकडाऊन होऊन काय होतं, फूड प्रत्येक सेल पर्यंत पोहोचतं. त्याला आपण काय म्हणतो, जे काही फूड तुम्ही खाल्लं त्या फूडचं काय होतं, आपण म्हणतो फूड स्टफ गेट्स ऑक्सिडाइज. आता ऑक्सिडाइज शब्दाचं मिनिंग आपल्याला समजून घ्यायचंय. इनसाइड द सेल, इकडे काय होतं, जे तुम्ही खाल्लेलं फूड असेल ते काय होतं, सेलच्या आतमध्ये ऑक्सिडाइज होतं. आता ऑक्सिडाइज होतं म्हणजे नेमकं काय होतं, आपण काय म्हटलं होतं, सपोज आपल्याला बॉडीमध्ये काय मिळालं, आपण म्हटलं कार्बोहायड्रेट खाऊन बॉडीमध्ये होतं ग्लुकोज. या ग्लुकोज पासून मला काय मिळवायचंय, एनर्जी. पण ही एनर्जी मिळवण्यासाठी कोण येणार आहे आपल्याकडे, ऑक्सिजन येणार आहे. त्या ऑक्सिजनच्या मदतीने सेलच्या आतमध्ये एनर्जी बनणार आहे. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेल्युलर रेस्पिरेशन. मग आता जर बघा बरं, आपण असं म्हटलं ग्लुकोजचा फॉर्म्युला आपल्याला पाठच असला पाहिजे, काय, C6H12O6. आता C6H12O6 आपण पूर्ण फॉर्म्युला नाही यूज करत आहे, जस्ट आपल्या रेफरन्ससाठी आपल्याला माहित पाहिजे. काय म्हटलं आपण, 6 कार्बन आहे त्याच्यामध्ये, 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन आहेत. तर या 6 कार्बनचं काय होणार आहे, ब्रेकडाऊन होणार आहे, याच्यातून कोण निघणार आहे, आपली एनर्जी. पण ही एनर्जी मिळण्यासाठी गरजेचं कोण आहे आपल्याला, ऑक्सिजन. मग ऑक्सिजनच्या मदतीने ग्लुकोज मधून एनर्जी बॉडी बनवते, त्याला आपण काय म्हणतो, सेल्युलर रेस्पिरेशन. मग आता आपण काय म्हणतो सरळ सरळ, हे जे काही एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस आहे ही अशी एवढी सोपी असेल का, लगेच ग्लुकोज तुटला आणि एनर्जी बनली. मग आपण काय सांगतो, ही जी एंटायर प्रोसेस आहे ना, ही एका स्टेप मध्ये नाही होत. दिस एंटायर प्रोसेस इज नॉट इन द वन स्टेप. मग आपल्याला माहित पाहिजे एका स्टेप मध्ये नाही होत, मग नक्की किती मोठी प्रोसेस असेल ही. तर आपली बॉडी जेव्हा जेव्हा एनर्जी बनवते तेव्हा ती एका स्टेप मध्ये न बनता आपण काय सांगतो, इट हॅपन्स इन मल्टिपल स्टेप्स. वेगवेगळ्या भरपूर स्टेप मध्ये ही प्रोसेस घडणार असेल आणि त्या सगळ्या स्टेप आपल्याला शिकायच्यात. बेसिकली आपण सांगतो इट हॅपन्स इन 3 स्टेप्स. हे काय होतं, आपल्याकडे 3 स्टेप मध्ये घडतं असं आपण सांगतो, बट 3 नव्हे तर ऍक्च्युअल 4 स्टेप असतात. आता आपल्याला थोडंसं टेक्स्टबुकला करेक्ट करायची गरज असेल. ऍक्च्युअल 3 स्टेप आपल्याला टेक्स्टबुकने सांगितल्यात, पण आपल्याला माहित असलं पाहिजे का 3 नव्हे तर ह्या किती असतील, आपल्याकडे 4 स्टेप असतील.
मग या 4 स्टेप कोणकोणत्या असतील आपण समजून घेऊ एक एक करून. एका खाली एक आपण आधी त्यांची नावं मेन्शन करू, नंतर एकेकाला डिटेलमध्ये समजून घेऊ. पहिली स्टेप जी असेल आपल्याकडे तिला आपण म्हणतो ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस पहिली स्टेप असेल आपल्याकडे ग्लायकोलिसिस. सेकंड स्टेप असेल आपल्याकडे तिला आपण म्हणतो इंटरमिडिएट प्रोसेस. आता तिचं नाव काय आहे? इंटरमिडिएट प्रोसेस. थोडंसं इग्नोर करा, पेनचा इश्यू होतोय थोडासा. थर्ड जी प्रोसेस आहे आपल्याकडे तिला आपण काय म्हणतोय? थर्ड प्रोसेस इज कॉल्ड ॲज क्रेब्स सायकल. आणि चौथी जी प्रोसेस असेल आपल्याकडे, चौथी स्टेप म्हणू आपण, चौथी स्टेप असेल आपल्याकडे तिला म्हणतो आपण ETC रिॲक्शन. आता ह्या 4 स्टेप आहेत आपल्याकडे, याला आपण असं म्हणू स्टेप्स इन. कशाच्या स्टेप्स आहेत ह्या? एनर्जी प्रोडक्शन. आता एनर्जी प्रोडक्शन मध्ये ह्या 4 स्टेप येतील आपल्याकडे. आपल्याला प्रत्येक स्टेपला बघायचंय डिटेलमध्ये. तर या 4 स्टेप आधी समजून घ्या. याचा एक स्क्रीनशॉट असू द्या, आपल्याला एक एक करून समजून घ्यायचंय. आपण पहिलं बघू व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलिसिस. ओके, आता आपण बघतोय पहिली स्टेप. स्टेप 1 म्हणू आपण त्याला. व्यवस्थित प्रॉपर रायटिंग करायला शिकायचं. नोट्स एकदम छान लिहायच्या. आणि तुम्हाला नोट्स लिहिता यावा म्हणून आपण प्रत्येक गोष्ट लिहून देण्याचा प्रयत्न करतो. तसं बघायला गेलं तर आपल्याला पण एखादी डिजिटल स्लाइड टाकून ह्या गोष्टी संपवता येऊ शकतात. बट वी बिलीव्ह इन स्टडिंग प्रॉपरली. आपल्याकडे काय एखादं ॲनिमेशन किंवा आपण काय म्हणतो ना ऑटोमेटेड व्हिडिओ वगैरे दाखवून त्या स्वरूपाचा अभ्यास कधीही आपण म्हणतो लॉंग लास्टिंग नसतो. म्हणून आपण काय करतो, प्रत्येक गोष्ट हँड रिटन असावी. मी लिहितो, माझ्या हाताखालून जाते, तुम्ही पुन्हा पाहून लिहिता, तुमच्या हाताखालून जाते, त्यावेळी आपल्याला त्याचा फायदाच बघायला मिळतो. ठीक आहे. मग आता आपण बघू व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलिसिस. आता आपण ग्लायकोलिसिस बघतोय म्हटल्यानंतर आपल्याला माहित पाहिजे काय. ग्लायकोलिसिस बघण्यापूर्वी आपण काय सांगू, काही महत्वाच्या टर्म्स येतील आपल्याकडे, त्यांना आधी समजून घेऊ. आपल्याकडे जी काही एनर्जी बनणार आहे ना ती 2 प्रकारची बनणार आहे. आता स्टेप्स बघण्यापूर्वी आपण एनर्जीच्या बाबतीत काही टर्म समजून घेऊ. आपण काय म्हटलं, जी एनर्जी बनणार आहे आपल्याकडे, एनर्जी प्रोड्युस्ड जी बनणार आहे एनर्जी, ती आपल्याकडे 2 टाईपची एनर्जी बनणार आहे. आता 2 टाईपची एनर्जी बनणार आहे म्हटल्यानंतर कोणकोणते 2 टाईप असतील आपल्याकडे? पहिला असेल आपल्याकडे डायरेक्ट एनर्जी. डायरेक्ट एनर्जी. आणि दुसरा असेल आपल्याकडे, त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट एनर्जी. आता या 2 प्रकारची एनर्जी आपल्या बॉडीमध्ये बनणार आहे. एक असेल डायरेक्ट एनर्जी, एक असेल आपल्याकडे इनडायरेक्ट एनर्जी. मग यांना आपण एकेकाला समजून घेऊ. आपल्या बॉडीमध्ये जी डायरेक्ट एनर्जी असेल ना, तर याचा एक रेफरन्स समजून घ्या. डायरेक्ट एनर्जी कशी असेल? इट इज लाईक कॅश. ही कशी असेल आपल्याकडे? कॅश सारखे असेल. का तुम्हाला बघा 100 रुपये दिले, दुकानात पाठवलं, तुम्ही गेले दुकानदाराला 100 रुपये दिले आणि तुम्हाला पाहिजे ते सामान मागितलं. डायरेक्ट कॅश दिला तुम्ही, त्याने जेवढं सामान झालं तेवढं लगेच आपल्याला एक्सपेन्स करून आपल्याला उरलेले पैसे मागे दिले. म्हणजे ही एनर्जी आपण डायरेक्ट खर्चू शकतो. मग अशा एनर्जीचं नाव असलं पाहिजे ना काहीतरी. तर या एनर्जीचं नाव आहे आपल्याकडे, याला आपण म्हणतो ॲडेनोझाईन ट्राय फॉस्फेट. जर नीट नोटीस केलं तर ॲडेनोझाईनचा ए, ट्रायचा टी आणि फॉस्फेटचा पी यांचं मिळून काय नाव बनतं याचं? ATP. तर हा ATP आपल्या बॉडीमध्ये असणारा काय आहे? ॲडेनोझाईन ट्रायफॉस्फेट. हा एका डायरेक्ट एनर्जीचा फॉर्म असेल जो आपल्या बॉडीला कधी पण यूज करता येतो. तर हा झाला आपल्याकडे ATP. नंतर आपण काय सांगतो, आता ही इनडायरेक्ट एनर्जी जी आहे हिला काय सांगू आपण? इट इज लाईक चेक. आता ही चेक सारखी, तुम्हाला एक चेक दिला, चेकवरती काहीतरी अमाऊंट लिहिलेलं आहे, तुम्ही दुकानदाराकडे गेले, त्याला चेक दिला, त्याला सांगितलं का हा एवढं एवढं सामान दे. तो काय म्हणेल आपल्या पहिल्या शब्दात? निघा इथून, आहे का नाही? मग जर तो निघा म्हणणार असेल तर आपलं काम काय असलं पाहिजे? ह्या एनर्जीला आपल्याला पहिलं काय करावं लागेल? कन्व्हर्ट करावं लागेल. मग कन्व्हर्ट करायचं म्हटल्यानंतर ह्या कॅशला जर चेकला आपण कुठेतरी जाऊन डिपॉझिट केलं बँकमध्ये, तर आपल्याला काय मिळेल? तिथून 2 वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज मिळतील. आता असं रेफरन्ससाठी सांगितलंय फक्त कॅश आणि चेकचं उदाहरण. असं लिहिताना लिहू नका का कॅश आणि चेक आहे, लिहू पण शकता. बट आपल्याला काय सांगायचंय, ह्या एनर्जी काय असतील आपण म्हणतो सरळ सरळ, ह्या एनर्जी बॉडी डायरेक्ट स्पेंड नाही करू शकत.
वी कांट स्पेंड दिस एनर्जी डायरेक्टली. आपण ही एनर्जी डायरेक्ट स्पेंड नाही करू शकत. मग आपल्याला काय करावं लागेल, हिला कन्वर्ट करावं लागेल फर्स्ट. मग आपण काय सांगतो, ज्यावेळी आपल्याकडे इनडायरेक्ट एनर्जी असेल ना, तर ती कोणत्या फॉर्ममध्ये असेल, दोन वेगवेगळे कोएन्झाईम असतील आपल्याकडे. मग आपण काय सांगतोय, इट इज इन द फॉर्म ऑफ टू कोएन्झाईम्स. आता कोएन्झाईम काय असतं, केमिकल कंपाऊंड्स असतील. म्हणजे इनडायरेक्ट एनर्जी जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये बनेल, ती दोन कोएन्झाईमच्या फॉर्ममध्ये बनेल. एक कोएन्झाईम असेल आपल्याकडे NADH2, दुसरा कोएन्झाईम असेल आपल्याकडे FADH2. आता NADH2 FADH2 लक्षात ठेवायला टफ जात असेल, सोपं करू आपण याला. NAD, मग याला आपण काय म्हणू, नंदू. NAD2 चा ऊ घेऊ आपण फक्त, नंदू. आणि हा आपल्याकडे कोण असेल, FADH2 चा टू नका घेऊ, ऊ घ्या फक्त, फंदू. मग हे नंदू आणि फंदू असे दोन भाऊ आहेत आपल्याकडे, जे काय करतायत, आपल्या बॉडीमध्ये इनडायरेक्ट एनर्जीचं काम करतायत. मग आता ज्यावेळी आपण यांना डिपॉझिट करू, त्यावेळी या नंदू आणि फंदूकडून आपल्याला काय मिळालं पाहिजे, काहीतरी एनर्जी मिळणारच आहे की नाही. मग ती एनर्जी बघण्यापूर्वी आपल्याला या दोघांचेही फुल फॉर्म मात्र तोंडपाठ असले पाहिजे. का? बिकॉज क्वेश्चन विचारणारा कधी पण आपल्याला विचारेल तर फुल फॉर्म वरती क्वेश्चन येऊ शकतो. मग यांचे नाव आपल्याला माहित पाहिजे. पहिला आहे आपल्याकडे निकोटिनामाइड. याचं नाव असेल आपल्याकडे निकोटिनामाइड. ॲडेनिन, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. NADH2 डायन्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आणि आपण जर FADH2 चा बघितला तर काय असतो तो आपल्याकडे, फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. तर मग हे दोन आपल्याकडे यांचे काय असतील, फुल फॉर्म्स असतील, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. मग आता बघा बरं, आपल्याला हे बनवले आपण, पण काय म्हटलं आपण आपल्याकडे पुढे जाऊन, यांच्यापासून किती ATP मिळतील आपल्याला. आता ही करन्सी कॅश चेकच्या फॉर्ममध्ये, याच्यातून कॅश किती मिळेल आपल्याला. मग आपण काय सांगतो, NADH2 जेव्हा कन्वर्ट होईल तेव्हा NADH2 पासून आपल्याला मिळतात 3 ATP. आणि हे खूप महत्वाचं असेल हा, जेव्हा तुम्हाला ही टर्म समजून घ्यायची, जेव्हा फायनल प्रॉडक्ट मिळतो एनर्जीचा, त्यावेळी आपल्याला माहित पाहिजे नंदू पासून किती मिळतात, 3 ATP. आणि तेच फंदूकडे गेलो आपण तर त्याच्यापासून किती ATP मिळतात आपल्याला, 2 ATP मिळतात, 2 ATPs. मग एका एकाचं कन्व्हर्जन आपल्याला माहित पाहिजे. नंदू पासून मिळतात आपल्याला 3 ATP, फंदू पासून मिळतात आपल्याला 2 ATP. मग आपण आता आपल्या ऍक्च्युअल एनर्जी प्रोडक्शनच्या स्टेप्स कडे येऊ, ज्या आपल्याकडे 3 स्टेप होत्या. आपण म्हटलं ऍक्च्युअल, पण आपण करेक्ट केलं, त्याला 4 स्टेप होत्या. तर त्या 4 स्टेप आपल्याला 1 बाय 1 बघायच्यात. आपल्याकडे काय असेल, आता पहिलं बघू आपण ग्लायकोलिसिस. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, देन आता आपण बघू व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलिसिस. आता कळलंय, एनर्जीचा पूर्ण टॉपिक कळला असेल. आता एनर्जी बनते कशी त्या टॉपिकला बघू आपण. आता मात्र खूप सोपा बनेल हा टॉपिक. आता सगळ्या बेसिक टर्म्स आपल्याकडे कलेक्टेड आहेत. आता याच्यामध्ये काही डिफिकल्टी राहणार नाही. आता आपल्याला जेवढं पाहिजे सगळं ज्ञान आपण मिळवलं आधीच. आता आपल्याला जेव्हा हा टॉपिक ऍक्च्युअल स्टार्ट होतो त्याच्यामध्ये काही इश्यू राहणार नाही, याची आपण श्युरिटी घेतली. आता आपण बघू काय म्हणतोय आपण, काय काय होतं एनर्जी प्रोडक्शनच्या स्टेप्समध्ये, एक एक करून सगळ्यांना डिटेलमध्ये समजून घेऊ. ओके, मग आता आपल्याकडे असेल काय, सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचंय ग्लायकोलिसिस. आपण बघू ग्लायकोलिसिस. आता ग्लायकोलिसिसची जी प्रोसेस होती ना, ती 3 सायंटिस्टने डिस्कव्हर केली होती. आपण स्टेप 1 बघतोय ग्लायकोलिसिस. आणि ग्लायकोलिसिस मध्ये आपण काय सांगतो, दिस प्रोसेस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट. इट वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट. मग 3 सायंटिस्टने मिळून ही प्रोसेस शोधली होती, म्हणून आपण काय सांगतोय, तिघांचंही नाव आपल्याला माहित पाहिजे. पहिला होता आपल्याकडे, पहिला जो सायंटिस्ट होता आपल्याकडे तो होता गुस्ताव एमडेन. दुसरा होता आपल्याकडे ओटो मेयरहॉफ.
दुसरा जो होता तो होता ओटो मेयरहॉफ. आणि तिसरा जो सायंटिस्ट होता आपल्याकडे त्याचं नाव होतं आपल्याकडे जेकब पार्नास. जेकब पार्नास. मग आता बघा बरं, गुस्ताव एमडेनच्या नावातला ई घेतला आपण, मेयरहॉफच्या नावातला एम घेतला आणि पार्नासच्या नावातला पी घेतला. तर आपल्याकडे काय सांगतो आपण, 3 सायंटिस्टने मिळून ही प्रोसेस शोधली होती म्हणून आपण काय सांगतो, ह्या पूर्ण प्रोसेसचा अजून एक नाव पडतं. ग्लायकॉलिसिसला दुसरं नाव काय देतो आपण, EMP पाथवे. बघा तुम्हाला 2 नावं मिळाली. काय, एक तर ग्लायकॉलिसिस होतच आपल्याकडे, पण ग्लायकॉलिसिसला 3 सायंटिस्टने मिळून शोधलं, तिघांच्या नावाचं पहिलं अल्फाबेट घेतलं तर आपल्याला काय मिळतं, EMP पाथवे. मग आता काय होतं EMP पाथवे मध्ये ते बघू आपण. हा टॉपिक जर कळला असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. आता EMP पाथवे मध्ये ऍक्च्युअल होतं काय आपल्याला ते बघायचंय. कुठून आलं दुसरं नाव आता कळलं असेल, मग आपण दुसऱ्या नावाच्या पुढे जाऊ. काय होतं याच्यामध्ये, हे जे EMP पाथवे आहे याच्यात काय सांगतो आपण, जो आपल्या बॉडीमध्ये असणारा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, ग्लुकोज म्हणजेच ऍक्च्युअल काय आपल्याकडे आपण म्हटलं 6 कार्बन ऍटम्स आहेत. मग हे 6 कार्बन ऍटम्स असतील आपल्याकडे, तर आपण काय सांगतोय, 6 कार्बन ऍटम काय होतील, सेंटर मधून तुटतील आणि याच्यापासून काय मिळेल आपल्याला, 3 कार्बन ऍटमचा एक कंपाऊंड मिळेल. इकडे आपल्याला काय मिळेल, 3 कार्बन ऍटमचा अजून एक कंपाऊंड मिळेल. मग हे 3 कार्बन ऍटमचे जे कंपाऊंड मिळाले यांना आपण काय म्हणतो, पायरुविक ऍसिड्स. आता याला आपण काय म्हणतो, पायरुविक ऍसिड. मग बघा बरं आपण काय सांगितलं, फक्त आणि फक्त द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल इनटू पायरुविक ऍसिड इज कॉल्ड ॲज ग्लायकॉलिसिस. खतम, पहिली स्टेप लगेच फिनिश. काय सांगितलं आपण, द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल into 2 pyruvic acids is called as glycolysis. काय म्हटलं आपण, जर आपल्याकडे ग्लुकोज मॉलिक्यूल होता आणि तो काय झाला 2 पायरुविक ऍसिड मध्ये तुटला, त्याला आपण काय म्हणतो, ग्लायकॉलिसिस. एवढी सिंपल स्टेप असेल आपल्याकडे. मग आता हे घडलं म्हटल्यानंतर ऑब्विसची गोष्ट आहे की नाही, यामध्ये आपल्याकडे जर ही रिॲक्शन घडली, याच्यातून 2 पायरुविक ऍसिड मिळाले, तर अजून काहीतरी मिळालं पाहिजे ना. मग ह्या रिॲक्शन मध्ये मिळणारे बाय प्रॉडक्ट काय काय आहेत आपल्याकडे, आपल्याला काय मिळतं, डायरेक्ट एनर्जी मिळते आपल्याला. डायरेक्ट एनर्जीला आपण काय म्हणतो, एटीपी. किती एटीपी मिळतात आपल्याला, 2 एटीपी मिळतात ह्या रिॲक्शन मधून, ग्लायकॉलिसिस मधून. अजून काय मिळतं आपल्याला बघा, इनडायरेक्ट एनर्जी मिळते आपल्याला. इनडायरेक्ट एनर्जी मध्ये काय मिळेल आपल्याला, सगळ्यात पहिला आपल्याला मिळतात 2 नंदू. आणि इनडायरेक्ट एनर्जी मध्ये आपण काय सांगतो, 2 नंदू भेटल्यानंतर एक काहीतरी बाय प्रॉडक्ट पण भेटतो. बाय प्रॉडक्ट म्हणजे काय, वेस्ट प्रॉडक्ट म्हणून आपण त्या रिॲक्शन मध्ये यूज नसलेला तो मिळतो आपल्याला. काय, 2 मॉलिक्युल्स वॉटरचे पण मिळतात. मग आपल्याला हे गरजेचं असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट एनर्जी किती मिळते ते, त्याचं रिलेशन लेक्चरच्या शेवट कळेल तुम्हाला का गरजेचं होतं. ठीक आहे, मग हे होतं आपल्याकडे ग्लायकोलिसिस. आता आपण पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर आपण बघू इंटरमिडिएट स्टेप मध्ये काय होतं. ग्लायकोलिसिस कळले, काही अवघड नाही याच्यामध्ये. मग आता आपण बघू इंटरमिडिएट स्टेप मध्ये काय होतं. इंटरमिडिएट नावच आहे की नाही तिचं, इंटरमिडिएट म्हणजे काय, मध्येच येणारी, अचानक मध्ये येणारी. मग या इंटरमिडिएट स्टेप मध्ये काय होतं आपण ते बघू. सेकंड स्टेप असेल आपल्याकडे आपल्या एनर्जी प्रोडक्शन मधली इंटरमिडिएट स्टेप. याच्यात काय होईल ना, सिंपल असेल ही स्टेप. याच्यात काय होतं आपल्याकडे, पायरुविक ऍसिड जे होते आपल्याकडे, आपण म्हटलं पायरुविक ऍसिड होतं आपल्याकडे, किती होते, 2 होते. इकडे एक आणि इकडे एक, मी पायरुविक लिहितो फक्त, ऍसिड तुम्हाला माहिती आहे. आता हे जे 2 पायरुविक ऍसिड होते आपल्याकडे, यांचं काय होणार आहे, दे विल गेट कन्वर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम ए. आता हा कोण आहे, इट इज ऑल्सो अ केमिकल कंपाऊंड. काय आहे काय नाही त्याचं काही रेफरन्स ठेवू नका, 10वीच्या मुलांना एवढं काही नसतं. पण कशात कन्वर्ट झाला आपला,
ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये. मग हे जे काही कन्व्हर्जन झालं, ह्या कन्व्हर्जनलाच आपण काय म्हणतो सरळ सरळ इंटरमिडिएट स्टेप. तुम्ही याचं जर काही लिहायचं ठरलं तर आपण काय म्हणणार, द कन्व्हर्जन ऑफ पायरुविक ऍसिड इंटू ॲसिटिल कोएन्झाईम ए इज द इंटरमिडिएट स्टेप. मग ही स्टेप घडली म्हटलं, याच्यात पण काहीतरी मिळालं पाहिजे आपल्याला. काय काय मिळणार आहे आपल्याला याच्यात? आपल्याला मिळतं इनडायरेक्ट एनर्जी मिळते. डायरेक्ट एनर्जी इथं नाही मिळत, इनडायरेक्ट एनर्जी मिळते आपल्याला. कोणत्या फॉर्म मध्ये मिळते आपल्याला? दोन मिळतात आपल्याला. नंदू, नाव लक्षात राहण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण नंदू म्हणतो, नाही तर काय ते निकोटिनामाइन, ॲडेनाइन, डाय न्यूक्लिओटाइड. मग आपण काय सांगतो? आणि बाय प्रॉडक्ट कोण मिळतो आपल्याला इथं? बाय प्रॉडक्ट आपल्याकडे बाय प्रॉडक्ट म्हणून कोण निघतो इथे? 2 मॉलिक्युल्स ऑफ CO2 गॅस. तर या पद्धतीने आपल्याकडे ही इंटरमिडिएट स्टेप असेल. आता आपण काय म्हटलं का आपल्याला बघायचे थर्ड स्टेप, तिला आपण काय म्हणतो? क्रेब्स सायकल. आता ही जर आपल्याला कळलं असेल, इंटरमिडिएट स्टेप पण कळले असेल, तर आपल्याकडे थर्ड स्टेप येते, ती कोण आहे आपली? क्रेब्स सायकल. मग क्रेब्स सायकल मध्ये काय होतं ते आपल्याला बघायचे. मग आपण तिसऱ्या स्टेपचं नाव टाकू क्रेब्स सायकल. मग या दोन स्टेप संपल्या आपल्या. आता थर्ड स्टेप आहे आपल्याकडे क्रेब्स सायकल. काय होतं याच्यामध्ये आपण ते बघू. आता मात्र आपल्याकडे शेवटच्या दोन स्टेप राहत आहेत. क्रेब्स सायकल थर्ड नंबरची स्टेप असेल आपल्याकडे क्रेब्स सायकल. आता बघा बरं आपण काय म्हटलं, क्रेब्स सायकल. एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं सर हान्स क्रेब. त्यांनी ही सायकल डिस्कवर केली होती आणि त्यांच्या ओनर मध्ये आपण काय म्हणतो? क्रेबने शोधली म्हणून तिचं नाव काय पडलं आपल्याकडे? क्रेब्स सायकल. मग आता याच्यात काय होतं बरं ऍक्च्युअल? ही सायकल घडणार कुठे? आपण म्हणतो दिस सायकल विल हॅपन इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया. ही कुठे घडणार आहे? आपण म्हणतो इट हॅपन्स इनसाइड द मायटोकॉन्ड्रिया. आता बघा बरं, आपण म्हटलेलं आहे, आपण 8वी 9वी पासून ही गोष्ट शिकत आलो. काय? मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हणतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल. मग का म्हटलं जातं त्याचं रिझन आपल्याला 10thला गेल्यावर कळतं. एनर्जी बनणार आहे, पण कशी बनणार आहे ते आपल्याला इथं बघायचे. मग सपोज मी काय घेतलं, आपल्याकडे हा असेल आपल्या सेल मधला कोण? मायटोकॉन्ड्रिया. आणि ह्या मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये आपल्याला माहिती काय असेल? फोल्डेड तिचं कव्हरिंग असेल. इथं कोण आले आपल्याकडे? आपण म्हटलं, आपण बघितलं होतं कन्व्हर्जन कशात झालं होतं? ॲसिटिल कोएन्झाईम ए. ॲसिटिल को ए किती होते आपल्याकडे? 2 होते, बरोबर. 2 ॲसिटिल कोएन्झाईम ए आपले जे मायटोकॉन्ड्रियामध्ये घुसले, त्यांच्यापासून काय होईल? दीज ॲसिटिल कोएन्झाईम ए दे विल बी कन्व्हर्टेड इनटू सिट्रिक ॲसिड. आता खूप वेळा सायट्रिक म्हणतात लोक, चुकीचं प्रोनाऊन्सिएशन आहे ते, त्याला करेक्ट करून घ्या. इट इज सिट्रिक ॲसिड. मग हे ॲसिटिल कोएन्झाईम ए ज्यावेळी सिट्रिक ॲसिड मध्ये कन्वर्ट होतील, तर बघा बरं आपण काय सांगतोय सरळ सरळ, हे जे सिट्रिक ॲसिड बनले ना, सिट्रिक ॲसिड मध्ये काय असतं? सिट्रिक ॲसिडचं जर स्ट्रक्चर बघितलं, सिट्रिक ॲसिड हॅज 3 कार्बोक्सिल ग्रुप. आता 3 कार्बोक्सिल ग्रुप आहे. कार्बोक्सिल ग्रुप माहिती आहे आपल्याला, बॉन्ड COOH. ह्या ग्रुपला आपण काय म्हणतो? कार्बोक्सिल ग्रुप. मग हे किती आहेत? याच्यामध्ये 3 आहेत. आणि सिट्रिक ॲसिड बनतं आपल्याकडे, म्हणून आपण काय सांगतोय? 3 कार्बोक्सिल ग्रुप असल्यामुळं त्याला आपण काय सांगतोय? सिट्रिक ॲसिड हॅज 3 कार्बोक्सिल ॲसिड ग्रुप्स. आता ॲसिड आहे ते म्हणून ॲसिड ग्रुप्स लिहू आपण. मग हे 3 ॲसिड ग्रुप आहेत आपल्याकडे, म्हणून ह्या सायकलचं अजून एक नाव पडतं. काय नाव पडतं? 3 कार्बोक्सिल ग्रुप्स आहेत, कार्बोक्सिल ॲसिड ग्रुप्स, म्हणून हिचं नाव अजून एक पडतं. काय असतं आपल्याकडे? ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. ट्रायचा टी, कार्बोक्सिलचा सी आणि ॲसिडचा ए. या सायकलचं अजून एक नाव काय पडतं आपल्याकडे? TCA सायकल. मग तुम्हाला कळलं पाहिजे क्रेब सायकलचं दुसरं नाव काय आपल्याकडे? TCA सायकल. नाव कसं आलं ते पण आपण बघितलं जस्ट. TCA सायकल. बघा तुम्ही, आपण आधी एकच हेडिंग दिलं होतं, पण जसं आपल्याला नवीन फाइंडिंग मिळेल तसं आपण त्याचं नाव ऍड करून घेतलं. त्याला आपण काय म्हणतो? TCA सायकल. मग बघा आता TCA सायकल मध्ये नेमकं होणार काय? आपण म्हटलं पहिली गोष्ट जी आपल्याला कळली ती काय कळली? का जे ॲसिटिल कोएन्झाईम ग्रुप होता त्याचं कन्व्हर्जन होणार आहे कशामध्ये? सिट्रिक ॲसिड मध्ये. आणि कन्व्हर्जन झालं म्हटल्यानंतर, एक स्टेप फॉलो झाली म्हटल्यानंतर काय म्हणतो आपण? काहीतरी तर भेटलं पाहिजे की नाही? जर रिॲक्शन घडली तर तिच्या काहीतरी प्रॉडक्ट्स भेटले पाहिजे. काय काय प्रॉडक्ट भेटतात ते बघू आपण.
मग ही जी TCA सायकल आहे हिच्यामध्ये काय काय मिळतं आपल्याला, खूप मोठी आहे, हिच्यात खूप साऱ्या स्टेप्स आहेत, पण आपल्याला 10th स्टँडर्डसाठी जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच आपण बघतो. डिटेलमध्ये तुम्हाला ते जेव्हा हायर स्टँडर्ड्समध्ये जाल त्यावेळी क्रेब सायकल डिटेलमध्ये येईल. मग आता आपण काय सांगितलं, काय काय मिळालं मला याच्यातून, मला मिळाली डायरेक्ट एनर्जी. काय मिळालं, डायरेक्ट एनर्जी. कोणत्या फॉर्ममध्ये असते, आपण म्हणतो ATPच्या फॉर्ममध्ये. किती ATP मिळाली, एकच ATP मिळाला. दुसरी गोष्ट आपण काय म्हटले, इनडायरेक्ट एनर्जी मिळाली आपल्याला. डायरेक्ट तर मिळाली, सोबत कोण मिळाली, इनडायरेक्ट एनर्जी. कोण असते आपल्याकडे, नंदू आणि कोण असतं, फंदू, दोघंही मिळाले आपल्याला. पण किती किती मिळाले, मला मिळालं NaDH2 आणि FeDH2 एक एकच मिळाला इथं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळालं, इथं बाय प्रॉडक्ट मिळाला. कोण मिळालं बाय प्रॉडक्ट आपल्याला, बाय प्रॉडक्ट्स मध्ये मिळाले आपल्याला H2O. बाय प्रॉडक्ट्स मध्ये मिळाले आपल्याला, पहिला मिळाला आपल्याला H2O आणि दुसरा मिळाला आपल्याला CO2. तर हे दोन आपल्याकडे बाय प्रॉडक्ट पण मिळाले. तर ही झाली आपल्याकडे काय, क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल मध्ये आपण काय सांगतो, द ॲसिटिल कोएन्झाइम A इट इज कन्वर्टेड इनटू सिट्रिक ऍसिड. सिट्रिक ऍसिड हॅज 3 कार्बोक्सिल ग्रुप्स. 3 कार्बोक्सिल ग्रुप आहेत म्हणून आपण सायकलचं नाव काय ठेवलं, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, शॉर्ट मध्ये काय, TCA सायकल. आणि लास्टला आपण काय म्हटलं, या एंटायर रिॲक्शन मध्ये आपल्याला काय काय प्रॉडक्ट मिळाले ते पण आपण मेन्शन केले. आता आपल्याकडे काय राहते, ओके देन आपल्या एनर्जी प्रोडक्शन मधली लास्ट स्टेप जी आपण बघतोय आता, ती असेल आपल्याकडे ETC सायकल. ETCचा फुल फॉर्म काय घ्यायचं, इथं एक्सेट्रा नाही घ्यायचं. ETC म्हणजे काय आपण म्हणतो ना इतर, तसं नाही घ्यायचं. ETC काय आपल्याकडे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. मग आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ आपण. काय सांगतो आपण ETC सायकलमध्ये, आतापर्यंत आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय ग्लायकोलिसिस, व्हॉट इज मीन बाय इंटरमिडिएट प्रोसेस, व्हॉट इज मीन बाय क्रेब सायकल. या सगळ्यांमध्ये आपण बघितलं बाय प्रॉडक्ट मध्ये आपल्याला काय मिळत होते, इनडायरेक्ट एनर्जी. नंदू फंदू दोन्ही मिळत होते आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो NaDH2 FeDH2 दोन्ही मिळत होते. मग ETC रिॲक्शन कशाला म्हणायचं, इट इज द सम ऑफ, याला आपण काय म्हणू, इट इज द सम टोटल ऑफ. सम टोटल ऑफ कशाची, सरळ याला काय सांगतो आपण, ऑल द इनडायरेक्ट एनर्जी. याच्यात काय केलं जातं, ऑल द इनडायरेक्ट एनर्जी, ऑल द इनडायरेक्ट एनर्जी is converted into direct energy. मग जेवढी इनडायरेक्ट एनर्जी असेल ती सगळी काय केली जाईल, डायरेक्ट एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाईल. मग आता काय केलं जाईल बरं, इनडायरेक्ट एनर्जी आपल्याला माहिती काय काय मिळाली होती आपल्याला, NaDH2च्या फॉर्म मध्ये मिळाली होती, FeDH2च्या फॉर्म मध्ये मिळाली होती. या सगळ्या इनडायरेक्ट एनर्जीला काय केलं जाईल आता ETC सायकल मध्ये, डायरेक्ट एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं जाईल. म्हणजेच कशामध्ये, ATP मध्ये, जी सेलला डायरेक्ट यूज करता येईल. मग आता आपण बघा याच्यासाठी आपल्याला एक क्वेश्चन जो आपल्याला नेहमी विचारला जातो, का आपल्याला फिल इन द ब्लँक मध्ये विचारला जातो, याचं एक्सप्रेशन नाही विचारत कुणी, पण फिल इन द ब्लँक मध्ये हा क्वेश्चन खूप वेळा विचारला जातो आपल्याला. का क्वेश्चन असा आहे आपल्याकडे, हाऊ मच एनर्जी डू यू गेट फ्रॉम 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. तुम्ही खाल्लेल्या कार्बोहायड्रेट पासून जो ग्लुकोज बनतो त्या एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून किती एनर्जी जनरेट होत असेल, असा आपला क्वेश्चन असेल. मग आपण काय म्हणतो, सरळ सरळ क्वेश्चन लिहू आपण. आधी काय म्हटलंय आपल्याला, हाऊ मच एनर्जी फ्रॉम 1 ग्लुकोज मॉलिक्यूल, असं म्हणू आपण. हाऊ मच एनर्जी डू वी गेट फ्रॉम 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून आपल्याला किती एनर्जी मिळते. मग आपल्याला माहिती आहे आपण ज्या 4 स्टेप बघितल्या, ऍक्च्युअल 3 स्टेप, चौथीत आपली ETC सायकलच आहे. या 3 स्टेप मध्ये जेवढे आपल्याला NaDH2 FeDH2 मिळाले यांच्यापासून आपल्याला किती एनर्जी मिळते हे आपल्याला समरी करून सांगायचे. म्हणजेच काय, एका ग्लुकोज, आपण तर सुरुवात केली तेव्हाच बघितलं, एक ग्लुकोज मॉलिक्यूल तुटला त्याच्यापासून 2 पायरुविक ऍसिड बनले ग्लायकोलिसिस मध्ये, पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन झालं ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये, आणि 2 ऍसिटिल कोएन्झाइम मिळाले आपल्याला. त्या 2 ऍसिटिल कोएन्झाइम पासून पुढे जाऊन काय होतं, आपण क्रेब सायकल मध्ये गेले दोन्ही पण, आणि क्रेब सायकल मधून आपल्याकडे काय बनणार आहे, एनर्जी. मग याला आपण असं समजून घेऊ, सगळ्यात पहिलं आपल्याकडे काय झालं होतं, ग्लायकॉलिसिस. सगळ्यात पहिलं झालं होतं आपल्याकडे ग्लायकॉलिसिस. मग बघा बरं, ग्लायकॉलिसिस मध्ये आपल्याला काय काय मिळालं होतं. ग्लायकॉलिसिस मध्ये मला मिळाले होते 2 ATP, हे तर डायरेक्ट होते आपल्याकडे, आणि प्लस मला काय मिळाले होते बरं, 2
NaDH2. आणि आपल्याला मी याच्या आधी जेव्हा आपण एनर्जी बघितली 2 टाईपचे तेव्हाच सांगितलं होतं काय, एका NaDH2 पासून किती एटीपी मिळतात आपल्याला, 3 एटीपी मिळतात. मग 3 into 2 आहेत म्हणजे आपल्याला इथे किती एटीपी मिळतील, 6 एटीपीज. किती एटीपी मिळतील आपल्याला, 6. इथे किती आहेत, 2. म्हणजे टोटल ग्लायकॉलिसिसच्या एंडला मला किती एटीपी मिळतील, 8 एटीपी. किती एटीपी मिळाले मला, 8. हे झाले ग्लायकॉलिसिसचे. आता आपण जी बघितली होती इंटरमिडिएट प्रोसेस बघितली होती आपण, काय म्हटलं होतं आपण इंटरमिडिएट मध्ये, बघा बरं आपल्याकडे इंटरमिडिएट प्रोसेस मध्ये आपण बघितलं होतं, मी इथे दिल्ली तो काय म्हटलं होतं आपण, आपल्याकडे 2 पायरुविक ऍसिड होते बरोबर. आपल्याला माहिती आहे ग्लुकोज मॉलिक्यूल तुटला त्याच्यापासून काय बनले होते, 2 पायरुविक ऍसिड. आणि या 2 पायरुविक ऍसिड पासून आपल्याला काय मिळाले होते, 2 ऍसिटिल कोएन्झाइम मिळाले होते. मग हे तर आपल्याला माहित होतं 2 पायरुविक ऍसिड पासून काय मिळाले आपल्याला, 2 ऍसिटिल कोएन्झाइम मिळाले होते. मग आपण काय सांगतो सरळ सरळ, याच्यात काय मिळालं होतं आपल्याला, 2 NaDH2. आता आपल्याला एकच NaDH2 लिहिला होता आपण मगाशी, NaDH2 एकच मिळाला होता आपल्याला. बट समजून घेण्याची कन्सेप्ट काय, 2 पायरुविक ऍसिड आहेत, एकापासून एक NaDH2 मिळतो म्हणजे दोघांपासून किती मिळतील, 2 NaDH2. एक NaDH2 किती देतो आपल्याला, 3 एटीपी. 2 आहेत म्हणून 3 into 2 किती मिळतील आपल्याला, 6 एटीपी. किती मिळाले आपल्याला, 6 एटीपी. मग आपण काय म्हटलं, ग्लायकॉलिसिस मध्ये हे मिळालं आपल्याला, इंटरमिडिएट प्रोसेस मध्ये काय मिळालं आपल्याला, 6 एटीपी. आणि आता बघू आपण शेवट आपण काय बघितलं, क्रेब सायकल. क्रेब सायकल मध्ये काय मिळालं आपल्याला, बघा आपल्याला 2 ऍसिटिल कोएन्झाइम होते म्हणजेच काय, त्यांचं टोटल ऑक्सिडेशन झालं. मग मला मिळाले होते 3 NaDH2 प्लस मला मिळाले होते 1 FADH2. आता आपण हे ऑलरेडी लिहिलेले आहेत ना प्रॉडक्ट. आणि एक मिळाला होता मला एटीपी. पण हे सगळं कोणापासून मिळालं होतं मला, एका ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून. पण ऍसिटिल कोएन्झाइम किती आहे, 2 आहेत आपल्याकडे. मग आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि आता यांची समरी काढू आपण, 3 into 3. आता मला सांगा, एक NaDH2 म्हणजे किती आपले, 3 एटीपी. 3 into 3 किती झाले, 9. 9 into 2 किती झाले आपल्याकडे, 18 एटीपी. इथे किती मिळाले मला, 18 एटीपी. बरोबर. एक FADH2 आहे, एकापासून किती एटीपी मिळतात, 2. 2 into 2 किती झाले, 4 एटीपी. आणि एक एटीपी इंटू 2 आपल्याकडे किती होतील, आपल्याकडे 2 एटीपी. यांची सम करा बरं, 18 आणि 4 22 आणि 2 किती होतील आपल्याकडे, 24. इथे किती मिळाले मला टोटल, 24 एटीपी. मग बघा आता इथं आपल्याला टोटल काढायचे, तिन्ही प्रोसेसमध्ये किती आले. आपण इथं काढले होते एवढे, आपल्याला इथं मिळाले किती, 24. इथं किती मिळाले, 8. मग बघा बरं आपल्याकडे सगळ्यांची जर टोटल केली आपण, 8 + 6 किती मिळाले मला, 8 + 6 + 24. म्हणजेच आपण काय म्हणणार, 8 आणि 6 14, 8 + 6 14 + 24 किती मिळाले आपल्याला, 38 एटीपी. मग आपण काय म्हणणार, therefore 1 glucose molecule will give, एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून किती मिळतील आपल्याला, 38 एटीपीज. हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असेल. एक ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्या बॉडीत जर गेला तर आपल्याला किती एटीपी मिळतात, 38. तर अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर असेल. आपण आज काय काय बघितलं, एनर्जी प्रोडक्शनचा पूर्ण कन्सेप्ट बघितला. आणि ह्या कन्सेप्टमध्ये येणाऱ्या आपण सगळ्या ज्या टर्म होत्या त्यांना एकदम अतिशय डिटेलमध्ये समजून घेतलं. बघा खूप उशीर झालाय, तुम्हाला जर घड्याळ दिसणार असेल तर बघा मी दाखवतो. ऑलमोस्ट किती झालेत आपण म्हटलं, 11:59 झालेत. आणि एवढ्या लेट नाईट आपण म्हणजे रात्री 12 वाजता आपण लेक्चर रेकॉर्ड करतोय म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली तुमचं काम काय असलं पाहिजे, व्हिडिओला लाईक केलंच पाहिजे. शक्य असेल तर आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर केलं पाहिजे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे. ओके देन, नेक्स्ट लेक्चरला आपण लवकरच भेटू. आपण याचं पुढचं लेक्चर घेऊन येऊ. त्या लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करू. ओके देन, विश यू अ व्हेरी गुड लक. अभ्यास करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यासासोबतच चॅनलकडे पण थोडंसं लक्ष असू द्या. जर आपण व्हिडिओ बघत असू तर नक्कीच आपलं काम काय असलं पाहिजे, व्हिडिओला लाईक करणं गरजेचं असेल.
काही लागत नाही आपल्याला. जस्ट व्हिडिओच्या नावाच्या खालीच लाईकचं एक बटन येतं थम्सअपचं, त्याच्यावरती फक्त टॅप करायचे, काहीच करायचं नाही. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके देन याचा स्क्रीनशॉट घ्या, खूप महत्त्वाचा असेल. एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून किती एनर्जी मिळते? 38 ATP. ओके देन